एकेकाळी संपूर्ण मुंबईची तहान भागवणारी मिठी नदी आता चांगलीच चर्चेत आली आहे. ती या मिठी नदी स्वच्छता प्रकरणात झालेल्या भ्रष्टाचारामुळे. याच भ्रष्टाचाराच्या आरोपींमध्ये आता नाव येत आहे आदित्य ठाकरेंचा जवळचा समजला जाणारा आणि बॉलिवूड अभिनेता डिनो मोरियाचे. नेमकं हे प्रकरण आहे काय? हा डिनो मोरियाचा याच्यामध्ये नेमका संबंध कुठे येतो? आणि आता हे प्रकरण आदित्य ठाकरेंभोवतीचा एक फास ठरतो का? ह्याचीच चर्चा करणारा आजचा व्हिडिओ. नमस्कार, मी हर्षद वैद्य हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. एकेकाळी ही मिठी नदी मुंबईतील एक महत्त्वाची नदी होती. संपूर्ण मुंबईची तहान ही नदी भागवत होती. जशी जशी मुंबई मोठी होत गेली तसे या नदीचं प्रदूषण वाढत गेलं आणि शेवटी आता तिला नाल्याचं स्वरूप प्राप्त झालं आहे. याचाच फटका मुंबईला बसला तो 26 जुलैच्या अतिवृष्टीच्या वेळी. मिठी नदीने रौद्ररूप धारण केल्यामुळे मुंबईच पाण्याखाली जाते की काय असा धोका तयार झाला. यानंतर खडबडून जागा होत प्रशासनाने या मिठी नदीची स्वच्छता करण्याचं, तिच्यातील गाळ काढण्यासाठी कंत्राटं नेमायला सुरुवात केली. पण आता 20 वर्षांचा काळ उलटून गेल्यानंतरही हे काम पूर्णच झालं नाही आहे. आता ह्या प्रकरणी भाजपचे आमदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर या दोघांनी हे प्रकरण लावून धरल्यानंतर राज्यातील महायुती सरकारने या प्रकरणी SIT नेमली. या चौकशीत निष्पन्न झालं की या प्रकरणामध्ये आत्तापर्यंत 1100 कोटी रुपये खर्च झालेले आहेत आणि तरीही हे काम पूर्ण झालंच नाही आहे. मग याच्यामध्ये डिनो मोरियाचा संबंध कुठे येतो? तर ह्याच मिठी नदीचा गाळ काढण्याप्रकरणी कोचीमधल्या मॅटप्रॉप टेक्निकल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडनं यंत्रसामुग्री भाड्याने घेतली होती. याच भाड्यामध्ये वाढीव दराने भाडं घेतल्याचा आरोप केतन कदम आणि एका साठे नावाच्या माणसावरती केला जातोय. याच केतन कदमला डिनो मोरिया आणि त्याचा भाऊ सॅन्टिनो या दोघांनी बरेचदा फोन केल्याचे निष्पन्न झालं आहे. नेमके हे फोन कशासाठी केले होते या प्रकरणी त्याच्यामध्ये नेमकं त्यांचं संभाषण काय झालं याच प्रकरणी त्यांची चौकशी केली जाते. याच प्रकरणी 26 मे रोजी डिनो मोरियाला आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीसाठी बोलवलं होतं. तब्बल 8 तासांच्या चौकशीनंतरही त्याला सोडण्यात आलं, पण त्यातूनही त्याच्यावरती संशयाचं वलय कायम आहे. मग याच्यामध्ये आदित्य ठाकरेंचा संबंध कुठे येतो? तर हा डिनो मोरिया आदित्य ठाकरेंच्या जवळच्या व्यक्तींपैकी आहे असं सांगितलं जातं. अगदी दिशा सालियन गूढ मृत्यू प्रकरणातही या दोघांचा संबंध आहे असं सांगितलं जात आहे. अगदी ज्या दिवशी दिशा सालियनचा मृत्यू झाला त्या दिवशी डिनो मोरियासोबत आदित्य ठाकरेही तिथे उपस्थित होते असं सांगितलं जात आहे. मध्यंतरी भाजपचे नेते आणि मंत्री नितेश राणे यांनीही डिनो मोरिया आणि आदित्य ठाकरे यांच्या संबंधांवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. आता हाच डिनो मोरिया एका मोठ्या प्रकरणातील आरोपी म्हणून पुढे येतोय. याचमुळे आता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीयांचे घोटाळे बाहेर येण्यास सुरुवात झाली आहे असं सांगितलं जात आहे. तेव्हा आता हे प्रकरण आता ठाकरे कुटुंबियांभोवतीचा एक फास ठरतं का हे काळच ठरवेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्तान पोस्टच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.